आज आपण एक खास रेल्वे प्रवास करणार आहे, मुंबई ते सेलू। नमस्कार मित्रांनो, मी विकास सिसोदे, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। चला तर सुरुवात करूया आपल्या घरापासून। दुपारी मी शूज वगैरे घालून रेडी झालो, बॅग घालून मी निघालो वसई स्टेशन कडे जाण्यासाठी। आपली ट्रेन संध्याकाळी 7 वाजता आहे। वसई रोड स्टेशन इथून मी लोकल पकडून गोरेगाव स्टेशन कडे जाणार आहे। वसई स्टेशन नेहमीप्रमाणे गजबजलेला, पण वेळेवर पोहोचलो। उड़ के छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले। गोरेगाव स्टेशनवर आलो आणि इथून मी थेट CSMT कडे जाणारी फास्ट लोकल पकडणार आहे। थोडा वेळ थांबावं लागलं, पण फास्ट लोकल आल्यानंतर प्रवास आरामदायक झाला। ह्या ट्रेन मध्ये तर कोणीच प्रवासी नव्हता, असं वाटते की ट्रेन फक्त माझ्यासाठी आली। तर मग भेटूया CSMT स्टेशनला। आता आलोय CSMT ला, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। इथून आम्ही निघणार आहोत लांबच्या प्रवासासाठी सेलू कडे, आणि ट्रेन पण आपली पहिल्यापासून आली होती। CSMT स्टेशनवर खूपच मोठे पंखे होते, यांना पाहून मी घाबरलो। ट्रेनचं नाव राज्यराणी एक्सप्रेस D319 बर्थ कन्फर्म आहे आणि ट्रेन वेळेवर आहे। आणि मी थोडं अगोदरच आलो होतो। 6:45 आणि आपली ट्रेन निघाली। श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुरुवात झाली आपल्या खऱ्या प्रवासाची। रात्रभर ट्रेन मध्ये प्रवास करत खिडकी बाहेरच्या दृश्याचा आनंद घेतला। सकाळी सेलू स्टेशन वर पोहोचलो। प्रवास थोडासा थकवणारा होता, पण अनुभव छान होता। तर मित्रांनो, हा होता आमचा मुंबई ते सेलूचा रेल्वे प्रवास। हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।